गुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरुदंशो मे संतापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्री। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माधवार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तारकं सुमतान्तमण्डनरतं मन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम्। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेश्च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। दोन्ही सैन्य मध्येवरून रथराभैरदवा म्हणून परमात्मालेगी अर्जुन प्रार्थना करता. तदनंतर संजयु धृतराष्ट्रा सांगता ते कसं जातास. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. अशी परमात्मा लेखतान प्रार्थना करतारी तो ऋषिकेशु परमात्मा ऋषिकेश म्हणून सांगले सर्व इंद्रियाक ऋषिकाणी म्हण इंद्रिय ताजी पुरे नियमन करतल तसं ऋषिकेश कसं करता निम्गिलल गुडाकेशेन भारत गुडाकेश जावनशलो गुडाकेशु म्हणून सांगले अर्जुनान निम्गिलल तसल उत्तराक दोन सैन्य मध्ये राबई म्हणाल तसल प्रार्थनेक अनुग्रह कोरनु सेनयोर उभयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. दोन सैन्य मध्ये वरनु त्या रथ तागेल रथ राबयता. ते कसं जाता भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षितम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिति. ते पूरे जनाक पळयता. परमात्मा सांगता पळ रबले पळ्या भीष्म रबला द्रोण रबला तशीची पूरे तुका शिकलेल तसल आचार्य तुका तुगेल भाव तुगेल हन्नी पूरे रबले पळ पळ एक पंता समय पूरे जनाक महीक्षितम पूरे जनाक सम पळ पश्य येतान हे पार्थ येतान पश्य पूरे जनाक सम पळ म्हणून सांगता परमात्मा. तदना पळयताना तदन कसं येतं तत्रा पश्यत् स्थितान पार्थ पितॄन् अथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा स्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. तेराना तो पार्थ अर्जुन पूरे जना पळयता कोण पुरे शिलते आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पितॄन् अथ पितामहान् बापूस बापूस म्हणा बापसूल स्थाना आशील तसल बापुल्य इत्यादी रीतीर आशील तसल पितामह आज्य स्थानार आशील तसल भीष्माचार्यस आचार्यान् द्रोणाचार्यस कृपाचार्यस मातुलान् मौळे हिगेल मौळे म्हणून सांगले रे ते शैभ्यराजस विशेष जाऊन माद्रिल भाऊ तदनंतर भ्रातृन् भौंड कौरव तशीच पांडव पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा शरणुव अभिमन्यु इत्यादि चरणुव तगेल दुर्योधनालय चरणुव तगेल नात्र पूरे जन तदनंतर मित्र शील दसल सौहार्द जावण शील दसल मित्रान स्वशुरान तगेल माव द्रुपद रायस एकडच्यान तंगेल वरल हानगेल पुरे मावळे माव राबलेच सुहृदश्चैव सेनयोर भैरपी पुरे आत्मीय जावनशील पुरे बंधू बांधव पुरे ते सैन्य दिसताच त्या पळून कसं करता तान समीक्ष सकौंतेय सर्वान बंधून अवस्थितान तंगेल पूरे जनाक एक पंता ते कोण पुरे मिळले की तंगेल पूरे जनाल एक पंत तोंड पळयता कृपया परया विष्टः विशीदन इदम अब्रवीत. तदना अत्यंत मनान कृपा मनान मस्तेक संकोच जाऊन रडताची परमात्माले घ्या उत्तर उल्लेदा. कसं म्हणू अर्जुन उवाच दृष्ट्वेवं स्वजनं कृष्ण युत्सुं समुपस्थितम् सीदन्ति मम गात्राणि मुखञ्च परिशुष्यति वेप्तुश्च शरीरे मे रोमहर्षञ्च जायते. दृष्ट्वा इवं स्वजनम हमगेल पूरे हे बंधू बांधव मिगेल लेक्तले हंग पूरे पळयतना पूरे जन युद्ध कोरका म्हणून मन घेऊन राबलेच समुपस्थितान हंक पळयतना सीदंती मम गात्राणी
गात्र म्हणून सांगल्यारी सर्व कर्मेंद्रिय मिगेला हातू पायू या पुरे कात्तोन घाललशे जातास मम सीदंती मम गात्राणी सीदंती म्हणा कात्तोन घाललशे जातास मुखंच परिशुष्यते तोंड पुरे सुखून येतास वेप्तुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते मिगेल शरीरांतू वेप्तु म्हणणारी कंपन सूर्याला कडकड येतास रोमहर्षंच जायते पुरे रोमाक रोमांचनशे प्रति एक गूस बम्स म्हणतात तशी एक विचित्र जावनशील दसल फीलिंग जातास विचित्र जावनशील दसल अनुभव जातास गांडीवम संस्कृते हस्तात त्वक्चैव परिदह्यति हातात धरलेलं तसल गांडीव ह्या मिगेल हातात निचोरून वतास त्वक्चैव परिदृह्यति मेल सगळे चर्म इत्यादी लासून घाललशे जातास माका न शक्नोम व्यवस्थातुम भ्रमतीव च मे मनः सममिज्जान राबू जाताना मिगेल मन अत्यंत चंचल जाऊन राबला योग्य जाऊन असेल तसं वाट दाखवताना एक निश्चय घेताना निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न श्रेयो पश्यामि हत्वा स्वजनमाहवी विंगड रीतीने वाट माग दिसतास आता युद्ध कोर कामळाल विषय नाही विंगड मक वाट इत्यादी मिगल मना येतास हे युद्ध नका कशी पुणे युद्ध सोंड देऊ कामळाल तसल विषय येतास न श्रेयो पश्यामि या युद्ध कोर नो हंतु कसले एक जल्ल्यारी तज्जे नामक कसले एक श्रेय दिसना माका हंतु जय जवो पराजय जवो आणि दोन्ही हंतु आमका आमगेलेचे बांधवा ओट लढाय कोर मग तंतु कसले एक यान दिसना पारमार्थिक जाऊन असेल तसले कसले एक प्रयोजन दिसना हत्वा स्वजन माहवे कसं का विजय स्नाव म्हणून सांगले रे नकांक्षी विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगेर जीवितेन वा दवा मक कंचेरी तिरे विजय वो हज विजय जाओ का मोडना मक राज्य जाओ का मोडना मक सुख जाओ का मोडना कसं करू का या राज्यान कसं करू का विजयान कसं करू का सुखान कसं करू का किन्नो राज्येन गोविंद कुं भोगेर जीवितेन वा हे जीवनानं कसं करूस मगा कसले करू ना कसला का येशामर्थ्ये कांक्षितन्नो राज्यम भोगा सुखानि च राज्य भोग सुख या पुरे कोणाकोस्कर जाओ का आमगेल मळल जना ओट भोग करूक आमगेल जना ओट वांटून जेवच्याक म्हाका पुरे हे जाऊ का कोणीही नसतील तशी पुरे जना मान काढाव कसं करच्या तर इमे अवस्थिता युद्धे प्राणास त्यक्त्वा धनानि च कोणकी मिगेल जन मळलस त्यांनी तंगेल पुरे प्राण इत्यादी त्याग कोण राबलेच तंगेल धन राज्य इत्यादी सोण एकड राबलेच तसं लँगोचर कोण पुरे त्या आचार्या पितर पुत्रास तथैव च पितामहः मातुला पशुरा पौत्रा श्याला संबंधिनस्तथा आचार्या द्रोणाचार्यो पितरः बप्सुस्थानाचे पुत्राः चरणुव तथैव च पितामहः मलगड जावनशील तसल भीष्माचार्यो हंगेल सुख दिवचाक हंक हे करूक तशीची मातुलाः मौळ श्वशुराः माव तशीची पौत्राः नत्र श्यालाः म्हणे साढूक म्हणले करतस श्यालाः म्हणला मेवण्या म्हणले मुख्य जाऊन अर्थ संबंधी नसता त्यांची मुखावेल जलल तसल पुरे संबंधी राबलेच तंगेल ओट्टू भोग करूक तंगेल गोस्कर राज्य जाऊ का तंगेल गोस्कर भोग जाऊ का तंगेल गोस्कर सुख जाऊ का त्यांनी पुरे सोंड रप्तना या राज्य या भोग या सुख कोणा गोस्कर दवा तस्याहून तज्जे कंचे आशना एतान्न हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपित्रैलोक्य राज्यस्य हेतु किन्नु मही कृते हंका मारनो मका कसले इच्छना तंगेल हंतो आव तन्नी मक मारना शापुर जलरी तंक मारचाक मक इच्छना कसला क तू मक सगळे त्रैलोक्याच सगळे तीन लोकाचे राज्य दिप्ता म्हणून सांगणारी हा तंक मारू तयार ना तू अपास तंते कंची एक सनची मही करते भूतलाचे एक सान अंशा गोस्करा हंक मारतल की मग तंक मारनु कसले जाऊचा नार दवा निहत्य धातराष्ट्रांना का प्रीती स्या जनार्दना आम्ही धृतराष्ट्राल चरणू मारले रे कसं आमगेल मध्ये कसं प्रीती राबता कसं एक अन्योन्यत राबता कसं संबंध राबता पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैव येतान आततायिनः हंक मारले रे पाप मात्र संपादन जाऊचे हंक तज्जे नामक कसले एक चांग मळल तसल जायना जाऊच्या कहाणी आतताई म्हणून सांगले रे स आतताई सच आतताई मळल शब्द अर्थ कसलो म्हणून सांगले रे अग्निदः गरदश्चैव कोणकी शस्त्र पाणयः कोणकी उज्ज दिवच्या बाहेर सरताच कोणकी विष दिवच्या बाहेर सरताच कोणकी आमगेल्या द्राक शस्त्र इत्यादी धरताची कोणकी आमगेल्या धनापहा आमगेल दुड्डू इत्यादी खमताची तदनंतर क्षेत्र दारापहारीच
आमगेले कंचकी अशिल तसल जागो इत्यादी भितर मारताच आमगेल बैलांक पण की तंगेले वश करू पळयताच अंक पुरे जनाक आतताई म्हणताच असल आतताईंक मारका मारलेरी कसले पाप ना म्हण स्वयं महाभारत सांगता जलरी हानी आतताई जलरी अंक मारलेरी सगळेची आमक पाप मेळका शिवाय आमक जन कसले पाप नतील रब्बना कसले का आतताई मारले कसले पाप ना म्हण सांगला ना म्हण सांगल्यारी वै जल यद्यपि तंक आतताई जलल्यांक मार्ग्यात जलरी हंक मारल्यार हंगेलशील पूर जना मारले शेता तस्मान नार्हा वयम हंतुम दातराष्ट्रान स्वबांधवान स्वजरम ही कथम हत्वा सुखेन श्याम माधव हंग आमगेले बांधव जलल दुखून हंगेल गोस्कर प्रत्येक विजय इत्यादी कस का आमगे हंगेल गोस्कर जीवन शमगेल तंक मारनु पुरे जना मारनु कसले नत्तिले जीवन कसे काढू जाता तस जावनो आम्ही हंक मारच्याक आमगेल हरहत ना आम्ही तकाची धातराष्ट्रान स्वबांधवान आमगेले बंधू जावनशील तसल कौरवांक कंची रीतीर मार्चिरा देवा स्वजनम ही कथम हत्वा सुखेन श्याम माधव आमगेले जनाक मारतरी तज्जन आमक सुख म्हणल कशी मेळच्या शक्य तस जावनो अज्जन असकेना आमक कंचेरी तिरी मना समाधान असना युद्ध जतरी तस जावनो हंक मारनो हंगेल गोस्कर हंगेल वैर विजय प्राप्त जावन आमक सले जावच्या नानवर देवा यद्यप्येतन्न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतम दोषम मित्रद्रोहे च पादकम तशेला या बुद्धी तंक येऊ का न म्हणून सांगल्यार तंक या संबंध या संधी जाव्या तशेला त्यांनी कसला सोडल्या म्हणून सांगल्यार लोभोपहत चेतसः सगळे या महीचे राज्य जाव का पृथ्वी राज्य जाव का म्हणल तसले एक लोभ घेऊन त्यांनी राबलेच तस जावन त्या लोभान करते नसकेना तंक ताजी एक जवचे पापाचे जवचे एक संभावन तंक दिसताना जलरी कुलक्षय कृतम दोषम मित्रद्रोहेच पादकम अज्जन असकिना कुलाचे क्षय जाता मित्राचे बंधु बांधवा क्षय जाता हे पुरे हॉड पाथका कारण जाता कथम न ज्ञेयम अस्माभिः पापाद अस्मान निवर्तितम हज्जन या पापान आम्ही विजय घेतले हंक पुरे जना मारल्या हे पाप आम कैले त्या पापाद कोण बाहेर कश येऊ का म्हणेल तसल विषय आमक कळना तस जावनो कुलक्षय कृतम दोषम प्रपश्यत जनार्दन असल कुलक्षय केलेल तसल दोष हज्जन जलल तसल पाप या कशी नाश कोर का म्हणल तसल ताजी एक वाट एगोत ना आमका तस जावनो तसल एक विषयार आम्ही वचनाशी ओंग कंचेरी तिरी विपरीत जाऊन कसले साध्यच तस जावनो हे कसले मग कोरच्या इच्छा नार द्यावा असो कुलक्षय जवो कसं जगता म्हणून सांगले कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृत्स्नो अधर्माभिभवत्युता कंजकी कुलाचे क्षय जले त्या कुलांतू अशील तसल कंजकी सद्धर्मस सनातन जावन अशील तसल धर्मस ते धर्मो नाश जावन होता धर्मे नष्टे कुलम कृत्स्न सर्व धर्म नाश जले तदना अधर्माचे अभिभव जाता अधर्म व्याप्त कोण घेता अधर्म तई राज्य करू बाहेर सरता अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुल स्त्रिया अधर्माचे राज्य येले सर्वे नाश्चवचे कंचे म्हणून सांगल्यार धर्म पुरे असे कोणाला गे म्हणून सांगल्यारी त्या कंचकी कुटुंबे स्त्रियांग गेले धर्म शिकी त्या धर्म तरी नाश केल्या त्यांना अधर्म वचन कोणाला बैसता म्हणून सांगल्यार त्या सर्वे वचन स्त्रियाला बैसत घे तस जाऊन धर्माक जाऊ अधर्माक जाऊ मुख्य काही या म्हणून सांगल्यार सेंटर कोण तक संपत्त कसल धर्मा संपत्त कोणाला संरक्षण जावन म्हणून सांगल्यारी स्त्रियांग गेले तशी त्या स्त्रियाला एक धर्म नाश झालो ते अधर्म राबले कसे येता म्हणून सांगल्यारी प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया कुलस्त्री पुरे प्रदूषण जातात तंक पुरे वाईट विचार सूर जाता स्त्रीषु दुष्टासु वाष्णीय जायते वर्णसंकरः कंचकी योग्य जावनशील तसल मार्ग इत्यादी सोन तदना संकरित जावनशील तसल विंगड हज्जी ओटो ते मेळणी तसल एक मार्ग इत्यादी प्रारंभ जाता संकरो नारका एव कुलघ्नानां कुलस्य च त्या संकर त्या मेळणी तसल कसं जाता म्हणून सांगले योग्य जावनशील तसल धर्माचरण नतील पुरे नरकावच्चा एक मार्ग निर्माण जाता पतंती पितरो ह्येषां लुप्त पिंडोदक क्रिया या कंचकी वंशा जलल पूरे मलगड कोण केस त्यांनी पुरे तंगेल कंचकी एक अस्तित्व सोनूची रब्बिल जातात कारण कसलं लुप्त पिंडोदक क्रिया तंगेल मुखार्थे संतान इत्यादी जायनाश ते कसलं पिंड प्रदान श्राद्ध इत्यादी जायनाशी तर सक्कड मलगड इत्यादी तंक अस्तित्व नाव जाणवता दोषे रेते कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्सज्जन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वताः असल कंचकी यो मलगडाल अनुग्रह असल्या मात्र कंचकी कुलधर्म संरक्षण जाऊन येऊचे
असल दोष इत्याना त्या कुलाचे नाश जान वर्णसंकर कारण जलल तसल मैत्र कारण जलल तसल उत्सज्जनते जाती धर्म योग्य जान सनातन जान नशील तसल ते कुलाचे धर्मो इत्यादि ते पूरे नाश जान होता तर नाश जले कसं येतं उत्सन्न कुलधर्माणा मनुष्याणा जनार्दन नरके अनियतम वासः भवती अनुशुश्रुम त्यादन की आम्ही या ऐकलेच कसं योग्य जाम सनातन जाम नशील तसल कुलधर्म तरी नाश वही जल्ले त्यादन कसं जाता म्हणून सांगणारी मनुष्य अंगेल अनियत जाम या कालपर्यंत 14 वर्षपर्यंत 13 वर्षपर्यंत म्हणून कसं ना तिथली काल म्हणून सांगू जाय ना तिथली कालपर्यंत नरकांतो वासकोर काजल तसल एक अनिवार्य देता तस जावनो अहो बत महापापम कर्तुम व्यवस्थिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यता अयो दवा कोणचे एक दुर्बुद्धी आमका हे कंचकी एक राज्यागोस्कर सुखागोस्कर आम्ही इतले हॉड पाप करू बार सरलेमू सगळे कुलाचे नाश करू बार सरलेमू स्वजन मुद्यता यद राज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यता राज्यात सुखलोभान करतेना आम्ही आमगेल्याची स्वजना मारू बार सरले नवा असल कसला काम केलं यदि माम अप्रतीकारम अशस्त्रम शास्त्रपाणयः धातराष्ट्रा रणे हन्युः तन्मे क्षेमतरम भवेत हज बरला एक कोडिया हा मिगल पूरे शस्त्र इत्यादि सोडता अप्रतीकारम कंचे तंक रिटर्न कसले दीना अशस्त्र जाना वेद्रावता तनी पूरे शस्त्र घेऊन मिगल वेर तनी या कोरच हज्जे नसकेना हन्युः मक पूरे तनी जीवशे मारले री तन्मे क्षेमकरम भरेत त्यावेळी मक क्षेमाचे त्या रीती मिगल मरण जलरी ओढणे जलरी ह्या इत्यादी कोरनो मक कसले एक तज्जनस ना पाप घेऊन मक वांचू नारदवा संजय उवाच एवं उक्त्वार्जुनः सांख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोक संविघ्न मानसः अशी परमात्मा लगी तगेले मनाचे गोंधळ इत्यादी सांगून संख्ये रथोपस्थ उपाविशत कंचकी युद्धाभूमींतु ते रथावैरी तो हागेले विसृज्य सशरं चापं बाण बिल्लू इत्यादी हातात कोण सोन कंचकी तिरी शोक संविघ्न मानसः मनात अत्यंत बेजार घेऊन अत्यंत दुःख घेऊन थई रथावैर बैसलो कोणम नामके परिस्थिती येल्यामु ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः अशी विशेष जानो अर्जुनाले कंचकी मनाज गोंधळ इत्यादी तो परमात्माले द्रा सांगता म्हणल तसले तात्पर्य हे प्रथमाध्यायात तद्वितीयोऽध्यायः संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः अशी ह्या रीतीरी शोक कोण बैशील तसल अर्जुनाक कृपयाविष्टम कंजकी कार्पण्यान युक्त जा करुणेन युक्त जा अंका मारना हाची बरला अवमरता म्हणल तसले कारुण्य घेऊन बैशील तसल आणि अश्रुपूर्णा कुलेक्षणम डोळ्या भरी उद्दा घेऊन रडताची बैशील तसलो विषीदंतम रडताशील तसल अर्जुना लगी इदम वाक्यम उवाच मधुसूदनः परमात्मो अशी उल्लेता कसं म्हणू श्री भगवान उवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन असल बुद्धी कुतः त्वा तुक्का ये असल चिंतन जलरी कसा येईल विषमे समुपस्थितम कंची युद्धा बैसताना असल हंतताना असल चिंतन कसला येईल तुका अनार्यम हे कशाच चिंतना म्हणून सांगले अनार्य कंची योग्य आर्य म्हणजे पूज्य जावनशील तंगेल जुष्ट नाहीये त्यांनी आचरण करत नाही अनार्य जुष्ट नाहीये आर्य जुष्ट नाहीये अनार्य जुष्ट योग्य जाऊन कोण असं तंगेल त्यांनी कंची स्तोत्र करतल म्हणजे त्यांनी कंचे रेकग्नाइज करतल तसल कर्म नाहीये अस्वर्ग्यम स्वर्गा विरोधी जाऊन नरकावचित असल आलोचन ही अकीर्तिकरम अर्जुन तुगेल कंची योग्य ते सांगेल तसल योग्य जाऊन असेल तसल विषय उल्लेता ना तू म्हणून परमात्मा तक बोधन करता कसं क्लैभ्यम आस्मगमः पार्थ नैतत्
नैतत्वम् उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. क्लैब्य कंचकी मनाचे भीती कातरता या तुक्का योग्य नाही. मास्मगमः तंतु वचू नका त्या कातरता तुक प्राप्त करू नका त्या घेऊत नका तू. नाही या कसं का तुक्का या संगील नाही तत्वोपयुज्यते तुकेलಗೋಸ್ಕರ या संगील विषय नाही. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्ता उत्तिष्ठ परंतप. या क्षुद्र जाऊन अत्यंत हीन जावनशील दसल हृदय दौर्बल्य सोनू उठाण राबर म्हणून परमात्मो अर्जुनाक आदेश देता. तदना अर्जुन म्हणता अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संकीर् द्रोणञ्च मधुसूदन इक्षुभिः पर्योत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. हे अरिसूदन शत्रुसूदन शत्रू मारकाडच्या योग्य जावनशील तू मग सांग भीष्माग भीष्माचार्याक मिगेल आजाक हांव कशी मारू शक्यस. द्रोणाचार्य लोट हांव कशी युद्ध करू शक्यस. त्यांनी मारलेला बाणा प्रतिबाण हांव कशी दिवचे आस. त्यांनी कसं शिक्षा दिल्यारी त्या शिक्षण बागसून घेतला हांव. तांगेले एद्राक हांव युद्ध करचे तांगेले एद्राक हांव बिल्लू बाण राबचे हे हांव कशी करू शक्यस रे देवा. रबलेचे हांनी पुरे म्हाका उपदेश केलेलो तसल गुरु हांकां हांव मारणू कशी राबच्या जाता. गुरूंना हत्वा हि महानुभावात् श्रेयो भोक्तुं भैक्षमपि इह लोके हत्वार्थकामांस्तु गुरून्निहैव भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान्. गुरून् हत्वा पण की हत्वा अर्थकामान गुरून्निहैव अर्थाक कामान करतेना गुरु कोण की मारणू काढता की त्यांनी इह ओंगाची कंचकी हे करताच या वांचून असतानाची कसं पुरे भोग करताचे ते पुरे भोग कशी म्हणून सांगले रे. मांस रुधिर इत्यादी मिश्रण जावन असेल तसल भोग केलेल्या रीतीर तिथले हे जावन तांगेल गुरुले मांसाची खाल्लेल्या रीतीर जाता तस जावन त्या योग्य नाही. गुरून अहत्वा हि महानुभावा श्रेयो भोक्तुम भैक्षमपि इह लोके. कचकी गुरुक मारनाशी हे लोकांत राबून भैक्षमपि भुक्तम भैक्षा म्हणा भिक्षान्न जलरी आम्ही स्वीकार करून आम्ही जेवण केल्यार त्या श्रेय हा लोके त्या योग्य जाऊन श्रेयस्कर जावनस तस जावनो तांकां मारनाशी हांव मरण जेवो ओंगा वांचून असल्यारी भिक्ष घेऊन जाल्यारी हांव जेवण करून राबता. म्हाका तांकां मारणू सगळे राज्य इत्यादी घेऊन त्या राज्य पुरे कशे दिसता म्हाका म्हळ्यार रे तांगेले रक्तान भोरनो होळण गेलेलो तसल त्या राज्य त्या राज्य घेऊन हांव कसं करू जात्रा देवा. तस जावनो तांकां मारणू मिज्यान कसले जावचा ना. न चैतद् विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदिवानो जयेयुः यावन्नेव हत्वा जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धातराष्ट्राः. मग आमका आजी काही निश्चय ना कसलं आम्ही हंगेले पशी बलशाली की त्यांनी आमगेले पशी बलशाली की आम्ही विंजता की त्यांनी विंजता की म्हणाल तसल विषय निश्चय आमगेले ना. तस जावनो आम्ही कोणाक मारचे आम्ही हाजे नंतर वांचून असता की ना म्हणाल विषय ना. तस जावनो यावन एव हत्वा न जिजीविषामः आम्ही तांकां आम्ही पुरे मारून आम्ही राबलेरी ताजे नंतर आमकां ते जीवन करू जायना आमकां वांचून राबू जायना. असले अवस्थिताः प्रमुखे धातराष्ट्राः असले आमगेलेची भौंड जावन असेल तसल कौरव आमगेल गुरु इत्यादी पुरे राबलेच तसल्यांक आम्ही मारणू कसले आमच्यान जायना राबू काही जायना. आम्ही विंजता म्हणाल निर्णय येना विंजावन आम्ही वरले रे आम्ही ताजे नंतर वांचून वरता आमकां वांचू जाता म्हणाल तसल निश्चय आमकां ना. तस जावनो आम्ही युद्ध करची खंयची रीती म्हाका दिसना. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. कार्पण्य दोषान म्हळ्यार तांगेल वैर करुणेन करताना तशीची दोषोपहत स्वभावः खंयची कुलक्षय केलेलो तसल दोष येता म्हळ्यार तसल भीतय आमगेलांतस तस जावन तसल स्वभाव जावन आशिल्लो तसल हांव म्हाका धर्म सम्मूढचेताः म्हाका कसं धर्म म्हूण कळताना क्षत्रिय धर्म जावन गेलेलो कोण युद्ध कोरता की मिगेल खंयची बंधू बांधवांक हे कोरून म्हाका पाप मेळटा म्हळ्यार मनुष्य धर्म वांचोवच्या काम धर्म युद्ध करनाश राबो का म्हळ्यार तसल गोंधळा मध्ये राबला हांव. तस जावनो त्वां पृच्छामि तुका हांव निमगीत यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे मे म्हाका कसं श्रेयस कर म्हाका कसं योग्य ते तू म्हाका सांगका कसल्याक तू निश्चित जावनस. तुका प्रत्येक विषयाचे क्रिस्प अँड क्लियर म्हणटाच तसल ज्ञान तू कसं
खंयचे धर्म खंयचे अधर्म इत्यादी तुगेल्या पश्चात कोणा कळता तस जावन तू म्हाका एक वाट निश्चित जावन आशिल्लो तसं एक वाट म्हाका शिक्षण दी शिष्य तुका कसले शिक्षण दिवं का म्हणून सांगले रे शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्न हांव तुगे शिष्य जावन तस जावन म्हाका योग्य जालेलो तसलो मार्ग इत्यादी दाखोवची जबाबदार तुका तस जावन तुका हांव शरण वता प्रपन्न जावन वता तस जावन प्रपन्न कोणकी शरण येता तांकां पुरे जनाक राखतल तू शरणागत परिपालक तू तस जावन तुका शरण वता तू म्हाका कसा योग्य जावन आशिल्लो तसले वाट सांगका हांव कसले एक वाट काढया म्हणून सांगले रे नहि प्रपश्यामि ममापुनद्यात् शोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमौ असपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् नहि प्रपश्यामि म्हाका योग्य जावन आशिल्लो तसले मिगेल योग्य जावन आशिल्लो तसले खंयचे कर्म दिसना जाल्ले हांव युद्ध विंजल म्हणले क्या ताचे नंतर मिगेल इंद्रिय मिगेल कर्मेंद्रिय म्हाका जावचे मना दुःख हे पुरे कशी धूर कोरका म्हणले तसले विषय गोतना म्हाका हे पुरे राज्य मेळ्ळे रे अवाप्य भूमौ असपत्नम अरुद्धम योग्य जावन समृद्ध जावन आशिल्लो तसले हे भूमी म्हाका मेळ्ळी नहि प्रपश्यामि ममापुनद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमौ असपत्नं वृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् म्हाका नहि प्रपश्यामि म्हाका खंयची योग्य जावन आशिल्लो तसलो वाट म्हाका दिसना आम्ही हे युद्धांत आम्ही गेलवेलेच आम्ही विजय मेळ्ळे अवाप्य भूमौ असपन्नम वृद्धम राज्यम अवाप्य भूमीन तू योग्य जावन खंयचे निष्कंटक जावन आशिल्लो तसले वृद्ध समृद्ध जावन आशिल्लो तसले राज्य सुराणाम विचारिपत्यम त्रैलोक्य राज्य मेळ्ळे म्हणले क्या त्या मेळ्ळे जतरी हे मच्चोषणम इंद्रियाणाम मिगेले खंयची इंद्रियाचे शोक आस ते शोक नाश करतसले एक वाट त्या शोक नाश करतसले एक मार्ग म्हाका आनीकय दिसताना तस जावन तू म्हाका तुका हांव शरण वता तू म्हाका योग्य जावन आशिल्लो तसलो मार्गदर्शन कर रे देवा म्हणून अर्जुन भक्तिपूर्वक जावन परमात्मा चरणारी नमस्कार करता तदना निजावन इतले ताईं जल्लल खंयची गीते भाग आसा हे पुरे अवतरणिका आणि मुखावेल खंयची हे जावचे आसा हुंग दुखून मुख्य जावन परमात्मा उपदेशो गीतोपदेश प्रारंभ जावचे तशी परमात्माला आम्ही शरण वचे आमकां कसले एक धर्मा विशयार स्पष्ट ज्ञान नार देवा तस जावन योग्य जावन आशिल्लो तसलें ज्ञान तू आमकां करून कोण दिवं का म्हणून परमात्माला प्रार्थना करूया. श्री कृष्णार्पणमस्तु.